इच्छा आहे की महाराज छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे सांगावेत। या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, भागवत कथाकार आणि अनेक कथाच्या माध्यमातून या ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर त्यांचं फार असं मोठं नाव आहे। या ठिकाणी आमच्या लहान भगिनी आदरणीय कुमारी ज्योतिताई धनाडे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। ताईंचं या ठिकाणी काम अतिशय कमी वेळात आणि कमी वयात फार या ठिकाणी उच्च पर्वणी या ठिकाणी ताईंनी गाठली। ताई, तुमच्या वाणीला खरंच फार धार आहे। आपलं गायन फार अप्रक्षित नाही का, मला काय सांगायचे सजनाव। आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा विचार फार मोठा आहे। महाराजांनी फार मोठं कार्य केलं। जगाच्या पाठीवर शिवराजांची कीर्ती फार मोठी आहे, ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या शेवाळवाडीमध्ये घेऊन आलाय। महाराष्ट्र कुणाचा? कष्टकरांचा, संघर्षवाल्यांचा महाराष्ट्र कुणाचा? महाराष्ट्र 18 पगड जाती आणि 12 बोलीदारांचा। महाराष्ट्राची भूमी कुणाची? हिंदूंची भूमी। महाराष्ट्राची भूमी कुणाची? प्रभू रामचंद्रांची भूमी। यसाजी कंक बहिर्जी नाही खंबीराम होईते, मदारी मेहतार ही माणसं शिवराजांनी सोबत घेतली। पहा महाराष्ट्र कसा उभा राहिला। या मंडळाचं धन्यवाद आहे। यांनी माझी जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, वाणीवर विश्वास दाखवलाय। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम मंगळ। याता याती धर्म नाही, विष्णुदासा सजना हो। विष्णुदासाला धर्म नाही आणि विष्णुदासाला जात नाही। काही सप्ताहात साहेब आमची कीर्तन घेऊन कॅन्सल झाली, म्हणून सांगायची वेळ आली। त्यांना म्हणलं काय झालं? ते म्हणले महाराज तुमचं कीर्तन व्हावं आमची इच्छा आहे, पण कमिटीचा एक माणूस म्हणतोय मुसलमानाचा माणूस नाही बोलवायचा। ही दाढी काय अफजल खानाची आहे का? महाराजांच्या मावळ्याची दाढी आहे। शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, आणि देव देशाने हसला पायी प्राण घेतलेले हाती। अजून एक वाक्य सांगतो, आम्ही पाकिस्तानातून नाही आलो ना, आम्ही अफगाणिस्तानातून आलोय। आम्ही काय आदिलशाही, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच, मुघल या मुघलांच्याकडून नाही आलेलो। आमची इथली परंपरा आहे ती संत कबीरांची आहे, ती शेख मोहम्मद बाबांची आहे, ती अनगडशाह फकीरांची आहे। या परंपरेत ते संत या माती जन्माला आलेले लक्षात नाही। आणि म्हणून हे सांगायचं तात्पर्य सजना, हे रोषाने नाही बोलत, पण या ठिकाणी हे सांगायची वेळ आली। आणि म्हणून मला नेहमी वाटतं की आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही। महाराज आम्ही काय म्हणून जन्माला आलोय माहिती नाही, पण मरताना आम्ही हिंदू म्हणून मरणार आहे, आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे। यसाची कंक बहिर्जी नाही खंबीराम होईते। एक एक माणूस शिवराजांनी सोबत घेतला आणि महाराष्ट्र उभा राहिला। या महाराष्ट्राची भूमी सज्जना हो, महाराष्ट्राची भूमी ही संघर्षाची भूमी। आणि मग असा महाराष्ट्र दिसतोय, असाच महाराष्ट्र 12व्या शतकात। जरा पक्वच आवाज व्यवस्थित द्या, टाळ करा। 12व्या शतकातला महाराष्ट्र सांगतोय का? असा जो महाराष्ट्र दिसतोय पाना फुलांना भर आलेला आहे, सनई चौकडे वाजू लागलेले आहेत, भगव्या सरंगाकडे दिसतोय। सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहतोय, मंदिरातले देव सजलेले आहेत। 12वं शतक महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे। या 12व्या शतकात माऊली ज्ञानोबांनी मराठी भाषेचा गौरव केला। माझा मराठाची बोल कौतुके, पै अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना, या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करतायत। सुंदर असा दिसणारा महाराष्ट्र, पण या महाराष्ट्राला उतरती कळा लागली 12व्या शतकाच्या नंतर। 8000 इस्लामिक सत्तानं पहिला आक्रमण केला। करत अल्लाउद्दीन खिलजी आला, आक्रमण केलं। आया बहिणीची इज्जत तुटली, भगव्या तरंगांनुक झाला। काय होईल? तुळशी वृंदावन नष्ट झालं। माता भगिनींचा किंचाळण्याचा, इको कमी करा दादा, माता भगिनींचा किंचाळण्याचा आवाज येऊ लागला। आणि मग कोण रोकल वादळ? अरे कोण रोकले वादळ? सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा शांत झाला, भगव्या तरंगांनुक झाला।
मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, मंदिर उद्ध्वस्त झाली. मग कोण रोखले वादळ? हे वादळ रोखायला एका वादळाची गरज, आणि नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज त्या महाराष्ट्राला होती. आणि मग आवाज दिला 288 वर्ष. आई साहेब 288 वर्ष महाराष्ट्र रडत होता. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज या 288 वर्ष येत होता. भगवा जिकडं तिकडं पाहायला गेलं तर भगव्याचा रंग आज गडत नव्हता, तर अंधुक झाला होता. आता मात्र महाराष्ट्राला गरज होती, महाराष्ट्राला गरज होती कुणाची तरी. आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू अरे पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजा भवानी, वडीची सप्तशृंगी, माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागल बे. आज तर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल बे. दार उघड, दारू उघड मैया, 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 दारू उघड मैया. दारू घर तुळजापूरची तुळजा भवानी, दारू महालक्ष्मी, दारू घर वणीची सप्तशृंगी, दारू पंढरपूर निवासिनी, दारू कळमादेवी दार उघड आणि बयन दार उघडलं. दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही, धाराशिव. अहमदनगर नाही, अहिल्यानगर. आणि औरंगाबाद नाही, छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. इस भारत में रहना पड़ेगा ना भाई, इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावा लागेल, शुभा राजांसमोर झुकावं लागेल, आणि सर्जा धर्मवीर शंभू राजाला मानावं लागेल. आई साहेब लक्ष देऊन ऐका, शेवटाला कीर्तन आलेलं आहे. बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले भूम परंडा. शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. शहाजी राजे सांगतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुबराज, फ्रेंच यांच्या मानगुटावर बसाल आणि हे स्वराज्य निर्माण करल असा पुत्र जन्माला घाला. आणि मग दिवस जवळ येणार होता. आई साहेब जिजाऊंना नेण्यात आलं कुठं? जन्मभूमी शिवनेरी. शिवनेरीवर हण्यात आलं. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी तिथं सेवा करते. लक्ष्मी म्हणती आई साहेब, ऐका बर का महिला मंडळ, तुमच्यासाठी सांगतो आता. लक्ष्मी म्हणती आई साहेब काय खावशी वाटतं का आई साहेब? आई साहेब म्हणतात लक्ष्मी, वा आई साहेब म्हणतात लक्ष्मी
आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजून येतोय. माता भगिनीची इज्जत तुटल्या गेलेली आहे. मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत, मंदिरं उद्ध्वस्त झालीत, भगव्याचा रंग अंदूक झालेला आहे. आणि तू विचारते खाऊशी वाटतं का? अंगावर शहारे आले सजना हो, पहा महाराष्ट्र कसा उभा राहिला. लक्ष्मी म्हणते आई साहेब तसं नवं, आम्ही डोहाळे कशाचे लागले विचारतो. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, हाराकडे बघू नका. बघितला नाही कधी हार तुम्ही? ठेवा खाली. एक महत्वाचा बिंबीच्या देठापासून सांगतोय गड्या, इतिहास महाराष्ट्रातला आहे. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली आहे लक्ष्मी. आणि तू विचारती आई साहेब डोहाळे विचारले आम्ही. डोहाळे लागले कशाचे डोहाळे? महिला मंडळ आंबट खायचे, तिखट खायचे का माती खायचे डोहाळे लागले? आई साहेब सांगा ना काय खाऊशी वाटतं? आई साहेब म्हणतात लक्ष्मी अरे आपल्या माता भगिनींचा किंचाळण्याचा आवाज येतोय आणि तू विचारती काय खाऊशी वाटतं? आई साहेब डोहाळे लागले असतील. हो लक्ष्मी लागलेत. मग मला डोहाळे, मला घोड्यावर वैसावस वाटतात, मला सिंहावर वैसावस वाटतात, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी फिरवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत समशेरी फिरवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावासा वाटतो आणि स्वराज्य निर्माण करावंसं वाटतं. आणि मग दिवस जवळ आला, दिवस जवळ आला, दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, शिवनेरीतून आवाज येणार होता. ज्या महाराष्ट्र ज्या आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होता, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला. आयुष्यभर जो जीवाशी खेळेल, रयतेचं रक्षण करेल, तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो हा बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो हा बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. ओ वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याचा संपला, सारा दैन्याचा संपला. आला ला 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 लगडा तो भगवा वादळा, आला ला ला लगडा तो भगवा वादळा, आला ला ला लगड्या तो भगवा वादळा, आला ला ला लगड्या तो भगवा वादळा. आठ पगड जाती सोळा, सरसवत मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलंय गोळा, एका जागी केलंय गोळा, एका जागी केलंय गोळा. शोभावानी दाखवा भूमी शूर या भूमीवरी, राजावानी दाखवा भूमी शूर या भूमीवरी, बाई माझा जग छत्रपती शिवाजी महाराज की जय. घोड्यावरी बाई राजा बसला घोड्यावर, बसला घोड्यावर, राजा रे बसला घोड्यावरी, शिवराजा रे बसला घोड्यावरी, राजा रे बसला घोड्यावरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ज्ञाननारी, तळवे तळ हात टेक घ्यान रांगत. हा आणि मग अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. शिवबाराजांचा जन्म या ठिकाणी झाला. सजना हो राजे लहान आहेत, राजांनी या ठिकाणी घोडदौड सुरू केली आणि राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आणि वयाच्या 10व्या वर्षी आईसाहेब जिजाऊंनी ठरवलं
शोभाराजांचा पहिला विवाह करायचा. शोभा, आम्ही ठरवलंय तुझं लग्न करायचं. राजे सांगतात, महासाहेब, हो महासाहेब, वयाच्या 10व्या वर्षी, सजना हो, शेवटची 5-7 मिनिटं राहिलीत, लक्ष देऊ नाही का. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. याला थोडासा इको इफेक्ट द्या मला, थोडासा, आणि ते म्युझिक लवकर लावा, गडबडू नका. आणि मग वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आता हा शब्द लय महत्वाचा आहे. तरुणांनी इकडे बघा, आता किती वर्ष झालं पहिलं लग्न? वयाच्या 10व्या वर्षी. आणि आपली 35शीतली अजून रेंजला नाहीत. यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. का तू लोकांचा नुसता उठारेटा काढतो? मला हेच कळत नाही. आपलं कर्तृत्व सिद्ध नाही करत. सजना हो, वयाच्या 10व्या वर्षी शोभाराजांचं पहिलं लग्न झालं. आणि आई साहेब जिजाऊ म्हणतात, शोभा, अरे तुला लग्न करावं लागेल शोभा. आई साहेब, अरे कशाबाई आई साहेब? आई साहेब म्हणतात, शोभा, एकदम बारीक आवाज ठेवायचा म्युझिकचा, कमी करा म्युझिक, बॅकग्राऊंडला वाजली पाहिजे स्मूथ, फक्त करा कमी. कमी करा बस, मला आवाज द्या आता. वयाच्या 10व्या वर्षी, थोडा इफेक्ट ठेवा ना, मॉनिटरला ठेवा आवाज. ओ मुधोजी, एवढा इफेक्ट नाही, लाईट इफेक्ट द्यायचा. या कन्येला उद्या गडावर घेऊ. मुधोजी निंबाळकर म्हणतात, बरं ऐका, शोभाराजांची 8 लग्न झालीत. इथं प्रश्न पडला, हम दो और हमारे दो, मग राजेंनी 8 लग्न का केली? आई साहेब म्हणतात, ओ शोभाराजे, करावं लागेल तुम्हाला हे. राजा म्हणतात, आई साहेब, 8 लग्न. याचं कारण काय होतं? याला कारण राजकारण होतं. राजकारण होतं. या मातीत पहिलं राजकारण कोणी शिकवलं असेल तर आई साहेब जिजाऊंनी शोभाराजांना. पण ज्याला राजकारण सुंदर करायचं त्यांनी हा पैलू अनुभवायचा. आई साहेब म्हणतात, शोभा, राजकारणाचा पहिला महत्वाचा गुण संघटन आहे. ज्याचं संघटन मोठं, यश त्याच्या हातात आहे. राजकीय कुठल्याही नेत्याला विचारा, त्याचा महत्वाचा पॉईंट आणि मुद्दा काय, त्याच्यासाठी संघटन महत्वाचं आहे. शोभाराजे म्हणतात, आई मग याला मग 8 लग्न करावी लागतील. जाधव घराणं, मोहिते घराणं, निंबाळकर घराणं, ही सगळी घराणी एकत्र केली. आज 8 घराणी एकत्र केली. शोभाराजे म्हणतात, आई साहेब, खरंच राजकारण का? हो शोभा, एक दिवस कळल. अरे हे मुघल, आदिल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच, ही लई मोठी माणसं आहेत, लई मोठं सैन्य शोभा. त्याला आपलं सैन्य वाढवावं लागल, तुला सोयरी करावी लागल शोभा. मुधोजी, पहिलं लग्न निंबाळकर घराणं, फलटण. या मुधोजी कन्याला गडावर घेऊन. मुधोजी म्हणतात, आई साहेब, चुकलंय का आमचं? अरे चुकलं नाही मुधोजी, सांगितलं तेवढं करा. मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत कन्या गेली. जिथं शोभाराजे उभे राहिले तिथंच जाऊन उभी राहिली. मुधोजी म्हणतात, ऐका ऐका, त्या कन्याचं नाव ऐका. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब. जबरदस्त रणरागिनी या महाराष्ट्रातली. आणि महाराणी सईबाई कुठं उभ्या राहिल्या? जिथं शोभाराजे तलवार आणि दानपट्टा फिरवतात तिथं जाऊन समोर. आणि मग मुधोजी म्हणतात, हे सई, अरे शोभाराज आहेत असं बघायचं नसतं सई. आबासाहेब, हे शोभाराजे नव्ह. आबासाहेब, आबासाहेब हे शोभाराजे नाहीत. सई बरखास्त करतील राज्यातून, ते शोभाराजे. काय म्हणते सई? हे शोभाराजे नाहीत. तशीच सई फिरली महाराज आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. मुजराच केला नाही. मुधोजी म्हणतात, हे सई राष्ट्रमाता, राजमाता, नवे नवे स्वराज्य माता महासाहेब जिजाऊ आहेत, पहिला मुजरा कर सई. अरे इथं सगळी माणसं येऊन मुजरा करतात आणि तू. आई साहेब, आमचं चुकलं बरं का. कोण म्हणतो? सई म्हणते. आता काय इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीतला. आई साहेब, आमचं चुकलं बरं का. आम्हीच त्या महाराणी सईबाई. आमच्या आबासाहेब तर आत्ताच महाराणी म्हणायला लागले. सई, अरे काय झालं? आमच्या आबासाहेब म्हणतात ते शोभाराजे आहेत. मग तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं ते शोभाराजे नाहीत. सई काय बोलते? मुधोजी म्हणतात, सई बरखास्त करतील राज्यातून. आबासाहेब, आम्हाला बोलू द्यात. आई साहेब, ते शोभाराजे नाहीत. मग कोण आहे सई? ते लाखातला एक शब्द महाराष्ट्रातला महाराणी सईबाई बोलून गेल्या. महाराणी सईबाई म्हणतात, आई साहेब, ते शोभाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजीराजे, ते महाराष्ट्रातले पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई, अरे कसं ओळखलेस? महाराणी सईबाई म्हणतात, तलवारीतली धार आणि फिरणारा दानपट्टा सांगतो. हा दानपट्टा एक दिवशी मुघलांच्या गर्दन उडवणार आणि पुन्हा एकदा भगवा या महाराष्ट्रावर फडकणार. आई साहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. सई,
फक्त मलाच माहितीये का माझा शिवबा छत्रपती होणार आहे. उद्धवजी कन्या हुशारी बर का तुमची. हे सई तू साथ देशील ना का माझ्या शिवबाची. शब्द बघा ना काय आहेत. हे सई तू साथ देशील ना माझ्या शिवबाची. शेवटपर्यंत आई साहेब आम्ही शेवटपर्यंत महाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभा असेल. काय अडचणी येतील आघात येतील जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही महाराजांच्या सोबत असेल. हा शब्द या महाराणी सईबाईचा आहे. हे शिवबा अरे बाकी सई साथ देईल तुला संघर्षात. कंटिन्यू करायची म्युझिक आणि मग अंतकरण दाटून आलं हृदय भरून आलं. महाराणी सईबाईंचा तेजस्वी चेहरा बघितला आणि शिवबा म्हणतात आई साहेब अरे असं विचारतात का डायरेक्ट. हो शिवबा ही सई तुला साथ देईन बघ शेवटपर्यंत. पण खरं सांगू का महाराणी सईबाई दुर्दैवी आई ठरल्या. महाराज धर्मवीर छत्रपती शंभूराजे 2.5 वर्षाचे. शंभूराजे म्हणतात आई साहेब अरे तुमच्या हातपाय का थरथर कापतायत. आई साहेब म्हणतात शंभू बाळ आता श्वास निघाला आमच्या देहातला. तुमचा एकदा कवळा हात आमच्या हातात द्या पण आमचा प्राणच जात नाहीये शंभू बाळ. 2.5 वर्षाचे शंभूराजे पहा ना काय दुःख या यातना काय सहन केलं महाराष्ट्राने. अहो छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे नसते ते कीर्तने झाली नसती. आपल्या मानगुट्यावर तलवारी ठेवल्या असत्या लोकांनी. कीर्तन करून दिली असती. कपाळाचा गंध मंदिरातले देव हे कुणामुळे शिल्लक येते शिवबाराजांमुळे आणि शंभूराजांमुळे शिल्लक लक्ष नाही का. महाराज आम्ही अनेक ठिकाणी 5 राज्यात छाती ठोकून छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे सांगतो. हे सांगायचं तात्पर्य काय की ऊर्जा वेगळी आहे. अहो डोळे भरून येतात आपल्या राजाचं चरित्र ऐकल्यानंतर. असा राजा परत होणे नाही गड्या परत होणे नाही असा राजा. शंभू बाळ तुमचा हात हातात दिला पण तुमच्या आबासाहेब भेटायला येत नाहीत आम्हाला. ते नाराज झालेत आमच्यावर. येतील ना आबासाहेब आई साहेब येतील आमचे आबासाहेब. आम्ही आणतो आबासाहेबांना. आबासाहेब अरे का नाराज झालेत आमच्या आई साहेबांवर. त्यांचा प्राण चाललाय शेवटचा श्वास घेत आहेत. चला ना त्यांची एकदा भेट घ्या. शोभाराजे म्हणतात शंभू बाळ तुम्हाला पाठवलं का तुमच्या आई साहेबांनी. तेवढ्यात मासाहेब जिजाऊ म्हणतात शोभाराजे अरे 8 लग्न केल्यात पण शंभू बाळासमोर खरं सांगा सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे. शोभाराजे म्हणतात शंभू बाळ आमचं सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर आहे. मग जास्त प्रेम आहे तर का नाही आले शेवटच्या घडीला भेटायला. अहो तुमच्या आईने शब्द दिलता आम्हाला तो पाळला नाही त्यांनी. आणि जी माणसं शब्द पाळत नाहीत त्यांचा आम्ही परत चेहरा बघत नाही. काय झालं आई साहेब म्हणतात शेवटपर्यंत साथ देणार होती सई सोडून चालली म्हणून शिवबाराजांच्या अंतकरणाला दुःख. महाराज दुःख बघा एकीकडून अफजल खानाचा शत्रू विजापूरून आलाय आणि एकीकडे महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत आहेत. काय दुःख या महाराष्ट्राला सहन करावं लागलं. शिवबाराजे म्हणतात शंभू बाळ म्हणतात आबासाहेब आमची शपथ आहे तुम्हाला यावं लागेल आमच्या आई साहेबांच्या हातात हात द्यायला. शंभू बाळासाठी शिवबाराजे गेले. महाराणी सईबाई म्हणतात महाराज साहेब तुम्हाला थोडी बी दया नाही आली का आमच्यावर. सई तू फसवलं का मला. अरे तू शब्द दिला होतास की तू शेवटपर्यंत साथ देणार आहेस म्हणून. हा बी शब्द लाखातला आता महाराणी सईबाई बोललेले ऐका. हे सईबाई म्हणतात महाराज साहेब प्राण चाललाय आमच्या देहातला तुम्ही हातात हात ठेवा ना आमच्या. अरे आम्ही शब्द पाळलाय आमचा. नाही सई तू शब्द नाही पाळला तू साथ देणार होतीस. नाही महाराज साहेब आम्ही शब्द पाळलाय आमचा. शब्द काय महाराणी सईबाई सांगतात महाराज साहेब आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते तो शेवटपर्यंत धर्मासाठी काम करेल. संभाजी राजे अरे तुम्ही छावा आहात तुमचे आणि छावा झुकत नाही कुणासमोर. शंभूराजे म्हणतात आई साहेब खरंच आम्ही छावा आहे का. हो शंभूराजे लई अडचणी येतील पण महाराणी सईबाईंचा शब्द ठेवा. एवढं लक्षात असू द्या की संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नसतो कुणासमोर. आपल्या माणसाने पकडून दिलाय आपला राजा. 20 फुटावणी साखरदंड पडले कर कर बाहुदंड वाजत होते. कवी कलश म्हणतो राजे अरे पकडले गेलो आपण राजे. राजे म्हणतात कवी हे कवी यार कुणाची मजाल. राजे गणोजीने फितुरी केली. कोण गणोजी सख्खा मेवना नाती पायदळी तुडवली.
कनोजी, अरे बाबा माया कर या महाराष्ट्राच्या मातीवर. अरे जे पाहिजे असतं ते सगळं दिलं असतं, फक्त एकदा कनोजी बोलला पाहिजे होतास. पण औरंगजेबाच्या हातात पकडून नव्हतं द्यायला पाहिजे. धगधगता इतिहास महाराजांचा उभा राहिला. कौतुक सांगू का हिंदुत्वाचं? असे कर कर भावदंड वाजवत होते ना, एका दुश्मनाची मजाल बी नव्हती शंभूराजांना हात लावायची. 20 फुटावनी साखळदंड टाकलेले. जगदंब जगदंब कवी संपलंच कर सगळं. कवी म्हणतो राजे फरफटत नेणारे उंटाला बांधून. आई साहेब उंटाला बांधून आपला राजा फरफटत नेणे आपला समोर. राजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे आयुष्यात एकदाही न रडणारा राजा आज मात्र शंभू राजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्युझिक कंटिन्यू ठेवा. धर्मवीर शंभूराजे या ठिकाणी कवीला सांगतात, कवी अरे काय बघतो माझ्या चेहऱ्याकडे? कवी म्हणतो राजे अरे एक बी युद्ध नाही हरले तुम्ही आजपर्यंत. तुमचं जीवन बघितलं राजे, एक युद्ध नाही हरणारा राजा आहे. पण आज डोळे भरून आले राजे. काय म्हणतात माहिती का शंभूराजे? कवी खरंच नाही हरलो रे युद्ध, पण आज सगळी कातडी संपली, उंटाला बांधून नेलं तिथंच. मग राजे का डोळे पाणवलेत? राजे म्हणतात या गडकिल्ल्यांना माहितीच नाही त्यांचा संभाजी म्हणून रडायला आले. सांग त्या गडकिल्ल्यांना त्यांचा संभाजी पकडला गेलाय. त्या पाना फुलांना, त्या नद्या नाल्यांना पूर आलाय. त्यांना कुणीतरी ओरडून सांगावं त्यांचा संभाजी पकडला गेलाय रे. काही म्हणतो राजा आता काही नाही होऊ शकत. आई साहेब 40 दिवस दिवे फाडला महाराजांचा. डोक्यापासून नखापर्यंत सगळी सालटी सोडली सैतानानी. रक्त भंबाळ शरीर. आणि तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती. आता या सैतानानं मिठाचं पाणी अंगावर ओतलं आणि पाण्यातून मासा बाहेर यावा असा एखादा अंतकरण झालं असतं. जसं मिठाचं पाणी जखमात गेलं ना. जगदंब 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 कवी म्हणतो राजे अरे काय होतंय राजे? राजे म्हणतात कवी अरे एवढा दुबळा आहे खरं शंभू, या मिठाच्या पाण्याने खचून जाईल. स्वयंपाक करताना वेळीने सुरीने कापल्यावर मिठाचं पाणी दुसऱ्या दिवशी गेलं सहन होत नाही. आई काय झालं असं महाराजांच्या मनात? कवी डोळ्यात पाणी आले पण जंजिरा आठवतोय र. सगळे गडकिल्ले घेतले, सगळे गडकिल्ले, फक्त जंजिरा राहिला. कवी म्हणतो महाराजे काय झालं? काही नाही. हे कवी हे अश्रू दुःखाचे नाहीत, हे अश्रू शौर्याचे. तो जंजिरा राहिला. आणि खरं सांगू का कवी, अरे जर बुऱ्हाणपूर या शंभू राजाने लुटलं, त्या औरंगजेबाचं नाक बुऱ्हाणपूर उद्ध्वस्त केलं, हा जंजिराचा आपलाच तो घेतला नसता का रे? आणि मोठंच वाक्य बोलू का, जंजिराच काय थोड्या वर्ष जगला असता शंभू राजा, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती सज्जनाव दिल्लीच्या तख्तावर. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. ए निकम्मो मेरे सामने लाया जाए. 8 साल का था जब देखा था उसको, अब 32 साल का हुआ है. हा भी शब्द लाखातला याच्या नंतरचा. हुजूर ताई साहेब 15 वर्ष झालं आम्ही शंभू राजा सांगतोय राव. छावा चित्रपट आता आलाय. आता कदाचित 50% लोकांना छावा कळला, पण खरंच छावा आहे हो. खरंच चुकला असता. आई डोळ्यासमोर होती शंभू राजांच्या. अरे हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर, लई भयानक आहे. एवढे वार केले तरी एवढा बी हालत नाही तो. औरंगजेब म्हणतो हे निकम्मो, अरे मेरे तरफ से हो या संभाजी के तरफ से हो. ते सहकारीने लय भारी उत्तर दिलं. तो म्हणतो हुजूर इस वक्त हम सिर्फ सच्चाई के तरफ से, और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर, और वो झुकेगा नहीं कभी भी. फिर मेरे सामने लाया जाए, हमें देखना है अब कैसे दिखता है संभाजी. आणि मग उभं केलं समोर साहेब. साखरदंडात गुंडाळलेला वाघ. खरं सांगू काय, मान खाली जात होती हो. लई वार केलं ते सैतानाने. कवी कलश म्हणतो राजे अरे परत डोळ्यात पाणी आलं राजे. या औरंग्याला बघून राजा म्हणतात कवी अरे मानक बघ की, मान खाली जाती का?
काही म्हणतो नाही राजा, मान हालत बी नाही. का हालत नाही माहिती का? माझ्या महाराणी सईबाई म्हणतात माझा संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नाही कुणासमोर. माझी आई आठवली रे कवी, माझा बाप आठवला जो 32 मनाच्या सिंहासनावर निघाला. या महाराष्ट्राला पहिला छत्रपती माझ्या बापाच्या अनुषंगाने भेटला. कवी मोठं पण सांगत नाही माझ्या बापाचं, पण सगळे लाईनीने उभे होते. कवी सगळे लाईनीने उभे होते. आदिल, निजाम, कुतुब, मुघल, डच, फ्रेंच. आणि माझ्या आई साहेब जिजाऊ रडत होत्या. आई साहेब म्हणतात माझ्या शोभानं करून दाखवलं. आम्ही विचारतो आबासाहेब अरे का डोळ्यात पाणी आलं? मोठं वाक्य घेऊन जा, कीर्तनातला शिवचरित्रातलं मोठं वाक्य. आबासाहेब का डोळ्यात पाणी आलं? त्यावेळेस शिवबाराजांनी शंभूराजांना बोध दिला. शंभूराजे, तुमच्या यशाच्या काळात जी माणसं तुम्हाला साथ देतात ना, तुमच्या संघर्षाच्या काळात जी माणसं तुम्हाला साथ देतात ना, यशाच्या काळात ती माणसं तुम्हाला आठवली पाहिजेत. बोध काय होता? महाबासाहेब तुमचं यश आणि माणसं. अरे हो रे शंभूराजे, अरे माझ्या यशात माझ्या संघर्षाच्या काळात माझा तानाजी म्हणत होता राज आधी लगीन कोण आणायचं मग माझ्या रायबाचं. राज लावू की रायबाचं लग्न, पण कोण आणायचं तो बघू आधी काय येते. पण खरं सांगू का शंभूराजे, माझा तानाजी परत नाही राहिला. डोळ्यावनी हात फिरवला तर सूर्याची माणूस रे म्हणतो राज, तानाजी म्हणतो एकदा छत्रपती होताना बघायचं होतं राजेंना. राजे छत्रपती झाले पण तानाजी मालुसरे नव्हते. आज बाजी प्रभू देशपांड्यांचे तुकडे तुकडे करून आणले. मी जर परत कधी आलो तर तानाजी मालुसरेंचा पोवाडा घेऊन येईन. अर्धा पाऊण तास लई भयानक योद्धा, एका झपक्यातच उदय भान उडावला. लई खतरनाक ताकद. ताई साहेब ही भाषा इकडली बरं का, मी या पुण्यातला या जिल्ह्यातला बऱ्यापैकी, त्यामुळे इकडली भाषा थोडीशी अशी थोडी रांगडी आहे बोलताना. माझ्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे आपल्या माणसांसाठी. अहो काय शौर्य, मला सांगा ना महाराज, तुम्ही तुकडे तुकडे गोळा करून आणले. 2 मिनिटं घेतोय, मला काय पुढं कीर्तन मला बी लांब जायची, माझ्या बी टाचा दुखणार आहे उभं राहून. पण हा विषय लय महत्वाचा आहे का नाही? डोळ्यात पाणी का नाही तुमच्या? अहो तुमच्या काय, आमच्या पुरुषांना त्यांना माहिती आपला राजा काय होता. अरे झुकला नाही तो आयुष्यात कधीच. शंभूराजे अहो तुकडे गोळा करून आणले बाजींचे. तोफे आधी नाम रे बाजी, सांगा शत्रूला आणि सांगा यमाला. तोफेचा आवाज झाला आणि मग बाजींनी दे आतला प्राण सोडला. काय माणसं होती, एकनिष्ठ तत्वनिष्ठ माणसं. काही म्हणतो राजे, हे खरंच आठवते का? राजे म्हणतात कवी ते नाही आठवत. अरे गागा भट्ट सेवा गर्जना करत होते. माझ्या आबासाहेबांनी दंडकाला प्रणाम केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या आबासाहेबांच्या संघर्षाच्या काळात जी माणसं होती तीच माणसं सिंहासनावर बसताना आठवली आणि अजर आणि अमर झाला महाराष्ट्र. हे कवी अरे गागा भट्ट शिवगर्जना करत होते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की. आणि शिवबाराजे छत्रपती झाले. मला सांगा बरं, लेकराला बापाचं शौर्य आठवलं ना म्हणून मरण यातना नव्हत्या. काय शब्द या शंभूराजांना बापाचं शौर्य. हे कवी अरे याची एक आवलाद आलती विजापूरवरून. माझ्या बापाने त्याला एका झपक्यात उलटा केला. तो अफजल खान 7.5 फुटाचा होता, 2 वाव शरीर आणि पहार वाकवली इतकी भयानक ताकद. असा कर कर रडला अफजल खानाने माझ्या आबासाहेबांना. जगदंब जगदंब या आईचं मातेचं स्मरण केलं शिवबाराजांनी. राजांच्या बरोबर कोण होता तर संभाजी काऊजी कोंढाळकर. जिवा महाला माझ्या आबासाहेबांच्या बरोबर होता. अफजल खानाने सय्यद बंडा घेऊन आला होता. तो सय्यद बंडा 9 फूट उडी मारणारा, दानपट्टा चालवणारा, गर्दन उडवणारा सय्यद बंडा अफजल खाना बरोबर होता. आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हाही अफजल बरोबर होता. पण खरं सांगू का कवी, अशी मिठी पडली ना, अशी मिठी सुटली, कट्यारीचा वार झाला. कट्यारीचा वार झाला. काही नव्हतं आबासाहेबांकडं. पण आबासाहेब म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सुजावा. आबासाहेबांनी वाघ नक्या काढली, सपकन अफजल खानाच्या पोटात बसती आणि खपकन कोताला बाहेर काढला. दगा
और ये दक्खन के शेर ने दगा किया। चल कृष्णा जी आला, कृष्णा जी ने 9 फूट उडी मारली, राजेची गर्दन उडवणार, वार हुकला आणि मग पाहिलं सय्यद बंडा उडाऊ शिवा की गर्दन आला। सय्यद बंडा 9 फूट उडी मारली, राजा म्हणतात ए जिवा म्हणतो राज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। चल जिवा आला, जिवा 10 फूट उडी मारली, दानपट्टा फिरवला आणि एका क्षणात घर 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 दानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास कदरला होता जिवा वाचला श्वा। कवी ते माझे आबासाहेब या औरंगजेबाच्या अवलादी, अरे आशा संपीन। हे कवि जज्बा पसंद है या संभाजी का, ये आंखें सताती है ए निकम्मो, है क्या कोई ऐसा हम में से, अल्लाह है परवरदिगार। एक तो संभाजी देते, पूरी दुनिया पे राज करते हम, हमारे जनान खाने में क्यों नहीं संभाजी पैदा होता। औरंगजेब तू काही अडपट आहेस का रे? तुझ्या जनान खाण्यामध्ये शंभूराजे, अरे धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा। बाप तसा योद्धा होता, तसा पोरगा होता। आणि मग औरंगजेबाचा शेवटचा शब्द सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। देखो इसकी आंखें झुकती नहीं है, इसकी आंखें। संभाजी तुम्हें डर नहीं लगता क्या? महाराज रक्त वाहत होता शरीरातून। काही म्हणतो राजे सोडा ना प्राण राव। राजे म्हणतात कवी काय झालं? कवीला रडायला आलं, कवीला तरुणांनी ऐका, कवीला रडायला आलं। कवी म्हणतो राजे तुमच्या बरोबर मारायला लई भाग्य लागतो राजे। हे मित्र कसे असावेत? अडचणीत मदत करणारे नाहीत, अडचणीच नाही आल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजांसारखे मित्र। कवी म्हणतो राजे ओ राजन, अरे तुम हो सांजे, क्या खूब लड़े हो जंग, देख मेरे शंभू राजे तुम्हारा तेज, तखत त्याजे औरंग। औरंगजेबाने सिंहासन सोडला आई साहेब कुणासाठी? शंभूराजांसाठी। गुडघ्यावर बसला, जीभ कापली होती महाराजांची, सपकनवार झाला। वळवळणारी जीभ जगदंब म्हणत होती, डोळे काढले होते, घरघर फिरणारे डोळे आज गड किल्ल्यांना पाहत होते, हात कापले होते आणि नरढ्यावर तलवार ठेवली। आणि शंभूराजांच्या मुखातलं शेवटचं वाक्य डोळे मिटून घेतो आबासाहेब, ओ आई साहेब तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो। लई वार केलो यांनी, पण एवढा बी हल्ला नाही तुमचा छावा, एवढा बी हल्ला नाही आबासाहेब। औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल। ह्या वाक्याला का महत्व आहे माहिती का? हे वाक्य औरंगजेबाच्या मुखातून आलेले। तुम्हाला माहिती का औरंगजेबाला सत्ता का नाही करता आली महाराष्ट्रावर? औरंगजेब बापाला मोजून पाणी द्यायचा, एवढंच पाणी प्यावं लागल। त्याचा बाप म्हणला तुला आयुष्यात कधीच महाराष्ट्रावर सत्ता नाही करता येणार, कधीच राज्य नाही करता येणार। का ज्या महाराष्ट्र राज्य करू पाहतो त्या महाराष्ट्रातली माणसं बाप मेल्यानंतर बी त्यांना पाणी पाजतात, ही संस्कृती या महाराष्ट्राची। आणि मग औरंगजेबाचं मुखातलं वाक्य, आणि म्हणून या वाक्यासाठी शेवटी टाळ्या पडल्या पाहिजेत। औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने, हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने, हमने जबान काट दी इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने, हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने। ए सच में छावा है, छावा शेर का सच में छावा है। प्रौढ़ प्रताप बंदर चक्री राजा महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय। बोलो भारत माता की जय। बोलो जय श्रीराम, जय श्रीराम। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नादराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नादराज माऊली। तुकाराम 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 तुकाराम
तुका म्हणे पाहे, 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 तुका म्हणे कान्हा बिनती करो रे